पक्षाचे नेते शरद पवार साहेब यांनी कृषी मंत्री झाल्यावर काय केलं महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी असा प्रश्न काल विचारण्यात आला। मला आश्चर्य वाटते की केंद्रीय मंत्रिमंडळात इतके वर्ष काम केल्यानंतर देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं हे समजून घेण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला असता, मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये कृषी मंत्री म्हणून एवढं उत्तम काम दुसऱ्या कुणीच केलं नाही हे त्यांनाही मान्य करावं लागलं असतं। ज्या ठिकाणी भारतामध्ये अन्नधान्य उत्पादनात पवार साहेबांच्या 10 वर्षाच्या काळात 60 दशलक्ष टन वाढ झाली, एकेकाळी अन्नधान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला। 2004 साली यूपीए सरकारने जेव्हा सत्तेत आले त्यावेळी गहू 540 रुपये, तांदूळ 560 रुपये, कापूस 1500 होता। आज हमीभाव गव्हाला 1300 रुपये, तांदळाला 1350 रुपये आणि कापसाला 3500 रुपये तेव्हा घेऊन जाण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं हे विसरता येणार नाही। वाजपेयीच्या काळातली या आधारभूत किमती वाढण्याची जर आपण यादी बघितली तर तांदूळ 12% वाढ झाली, ज्वारी 22% वाढ झाली, कापूस 10% वाढ आणि सोयाबीनला 11% वाढ त्यांच्या कार्यकाळात झाली। खरं म्हणजे देशांतर्गत धान्य उत्पादनाचा आकडा 2004 सालापर्यंत फक्त 2210 दशलक्ष टनाचा होता, पण पवार साहेबांनी त्यानंतर 260 दशलक्ष टनाच्या वर हा आकडा नेला। 2013 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच भारताने तांदूळ 100 दशलक्ष टनाची तांदळाची निर्मिती भारताने केली आणि साऱ्या जगाने तेव्हा त्यांची वाहवा केली। पवार साहेबांनी राष्ट्रीय फळबाग अभियान सुरू केलं, 100% अनुदानाची तरतूद केली। परिणाम झाला की 60 लाख हेक्टर क्षेत्र देशात फळबाग लागवडीखाली आलं। राष्ट्रीय फलोत्पादनाच्या अभियानावर पण गेल्या 8 वर्षात 8000 कोटी रुपये त्यांच्या काळात खर्च करण्यात आले। त्याचा परिणाम म्हणून आपली देशांतर्गत गरज भागवून देशाला 14,000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळायला लागलं। 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना सुरू झाल्या। नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन पवार साहेबांनी राबवलं, त्यामुळे देशात आणि राज्यात लाखो हेक्टर फळबागा लागवड करण्यात आली आणि फलोत्पादनामध्ये भारत 75 दशलक्ष टनापर्यंत पोहोचला। फलोत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आणला। आज देशात कुठेही गेला तरी सर्व चौकात विविध प्रकारची फळं तुम्हाला मिळू शकतात। ते ह्या धोरणाचा परिणाम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज 80 लाख हेक्टर जमिनीवर 147 दशलक्ष टन एवढ्या भाज्यांचं उत्पादन होतं। फळे व भाज्यांच्या निर्यातीतून 14-15 हजार कोटीपेक्षा जास्त परकीय चलन भारताला मिळायला लागलं। हे कशामुळे झालं? पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झालं, कामामुळे झालं। आज खरं म्हणजे 87 देशामध्ये जगभरात भारतातली ताजी फुलं दररोज आज निर्यात होतात। द्राक्ष असेल, कांदा, लसूण, केळी या सगळ्या पिकांवर राष्ट्रीय पातळीवर संशोधन केंद्र त्यांनी उभारले, ज्याचा कोट्यावधीचा फायदा शेतकऱ्यांना आजही होतो। इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च ICAR या कृषी संबंधित संशोधनासाठी देखील अग्रणी असणाऱ्या संस्थेच्या उभारणीमध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि या संस्थेत आज 5000 कृषी शास्त्रज्ञ देशभर काम करतात। संशोधन चालू आहे। आज देशामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी कुणी केली? आजही भारतातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही जर गेला अमित शहाजी, तर तुम्हाला लोक सांगतील की शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने, मनमोहन सिंगांच्या सरकारने 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तेव्हा शेतकऱ्यांना केली आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं काम जर देशात कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालं हे विसरता येणार नाही। विदर्भात आत्महत्येचं प्रमाण वाढलं। पवार साहेबांनी पंतप्रधानांना अमरावतीला, यवतमाळला बोलवलं आणि 3,000 कोटी रुपयाचं तेव्हा त्या काळात पॅकेज या शेतकऱ्यांना
मिळवून देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. खरं म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना शेतीसाठी कर्ज देणे, पीक कर्ज देणे सक्तीचं आणि अनिवार्य केल्यामुळं कृषी पतपुरवठ्याची एकूण रक्कम 86,000 कोटीवरून 8 लाख कोटी रुपये गेली. हेही शरद पवार साहेबांनी केलं. पूर्वी कर्जावर 13% दराने व्याज होतं, 6% त्यांनी आणलं. नियमित कर्ज भरणाऱ्याला 2% देण्याची सवलत त्यांनी दिली. 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज तर बिनव्याजी केलं. हेही शरद पवार साहेबांनी केलं. दुष्काळात महाराष्ट्राला 2200 कोटी रुपयाची तेव्हा अतिरिक्त मदत मिळवून दिली. अमूल सारख्या संस्थांची मदत घेऊन जनावरांच्या छावण्यांसाठी 60 कोटी रुपयाचं पशुखाद्य त्यावेळी उपलब्ध करून केलं. महाराष्ट्रातल्या बोर उत्पादक संघ आणि महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाची, द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कृषी पंपाचे वीज बिल मीटर ऐवजी हॉर्स पॉवर प्रमाणे सुरू करण्याचा निर्णय, क्रांतिकारक निर्णय, हा देखील तेव्हा शरद पवार साहेबांनी घेतला. अशा अनेक गोष्टी सांगू शकतो की ज्या महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या जनतेला लक्षात आहेत की शरद पवार साहेबांच्यामुळे झाल्या. कृषी मंत्री झाल्यावर 2009 साली FRP सारखा कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचा फायदा भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे सुरू झाल्या. अशा अनेक गोष्टी मी सांगेन. सहकारी साखर कारखान्यांचं शासकीय भागभांडवल 5 पटीवरून 9 पटीवर नेण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यामुळे 80 आणि 90च्या दशकात अनेक साखर कारखाने, सहकारी साखर कारखाने उभे राहिले. अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी त्यांनी फूड पार्क आणि मेगा फूड पार्कची उभारणी केली. पुणे गुलटेकडीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तार करण्यासाठी 65 एकर अशा जागा उपलब्ध करून दिली. कोणतंही क्षेत्र, शेतकरी, कुक्कुटपालन असेल, वऱ्हाळ पालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, मधुमक्षी पालन असेल, मत्स्यपालन असेल, रेशीम उद्योग असेल, फलोत्पादन असेल, दूध व्यवसाय असेल, याकडे कधी या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा, त्या शेतकऱ्यांना, त्या घटकांना मदत करण्याचा प्रयत्न या 10 वर्षात झाला. आणि या 10 वर्षात महाराष्ट्रातला नव्हे देशातला शेतकरी एवढा श्रीमंत झाला की त्याची क्रयशक्ती वाढवण्याचं फार मोठं काम, क्रांतिकारक काम मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या कृषी मंत्रालयाने केलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. मी अशी अनेक उदाहरणं देईल. मच्छीमारांच्या विमा संरक्षण सुरू करणं, कोकण समुद्रकिनारे घरं बांधणे, काही बऱ्याच गोष्टी मी आपल्याला सांगू शकेन. आणि त्यामुळं वारंवार महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हा प्रश्न विचारण्याचं धाडस अमित शहांनी करू नये. कारण शेतकऱ्यांसाठी बरंच काही महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलं. केरळच्या सुपारीपासून ते काश्मीरच्या सफरचंदापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पिकाला मदत करण्याचं काम शरद पवार साहेबांनी केले. त्यामुळे वारंवार शरद पवार साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आणि देशातल्या जनतेच्या मनात शरद पवार साहेबांच्या बद्दल जो आदर आहे त्याला तडा घालण्याचं काम करण्याचा उद्योग कुणी करू नये एवढीच आमची अपेक्षा.